नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत अधिक मास म्हणजे काय, अधिक मासात काय करावे आणि काय टाळावे, 33 आकड्याचे विशेष महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये कालगणनेला आणि आध्यात्मिक साधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खगोलशास्त्रीय आणि धार्मिक गणितातून अधिक मास ही संकल्पना आकारास आली आहे. अधिक मास हा केवळ खगोलीय बदलाचा काळ नसून मानवी जीवनात सकारात्मक ऊर्जा, आत्मशुद्धी आणि ईश्वरीय कृपा प्राप्त करून देण्याची एक उत्तम पर्वणी आहे. या महिन्याला पुरुषोत्तम मास, मलमास किंवा धोंड्याचा महिना असेही संबोधले जाते. इतर महिन्याच्या तुलनेत या काळात केलेले आध्यात्मिक साधनेला फलित केलेल्या साधनेचे कित्येक पटीने अधिक फळ मिळते. विशेषतः भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांच्या भक्तीसाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो. या महिन्यात नेमकं काय करावे आणि काय टाळावे याविषयीची माहिती सर्वांना असणे खूप गरजेचे आहे. हिंदू पंचांगानुसार चंद्रमास आणि सूर्यवर्ष यामध्ये साधारण 11 दिवसाचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी साधारण प्रत्येक 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो. यालाच अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास म्हटले जाते. हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो आणि भगवान श्रीकृष्णाला समर्पित असतो. या महिन्यात केलेली पूजा, जप, दान, सेवा अधिक पटीने आपणास पुण्य प्राप्त करून देते. विष्णू आणि बाळकृष्णाची भक्ती केल्यास मनशांती, सुख आणि समाधान मिळते. भागवत वाचन, गीता पठण, नामस्मरण आणि उपवास यांना विशेष महत्त्व आहे. गरिबांना अन्नदान, वस्त्रदान, दीपदान, धान्यदान केल्यास पुण्य लाभते. या महिन्यात केलेले सत्कर्म जीवनातील अडथळे दूर करतात. अधिक महिन्यात काय करावे याविषयीची माहिती पाहूया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी या मंत्राचा जप करावा. तुळशी पूजन करावे. तुळशीला प्रदक्षिणा घालावे. त्याचबरोबर तुळशीसमोर रोज तुपाचा दिवा लावा. असे केल्यामुळे अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते. गाईला अन्नदान द्या. गाईला अन्न खाऊ घालावे. त्याचबरोबर रोज गाईला 33 धोंडे दिल्यामुळे आपणास अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते. घरात अन्नपूर्णा बरकत येते. धोंडेदान म्हणजे कोणताही एखादा गोड पदार्थ 33 प्रमाणात आपण दान देतो, त्याला धोंडेदान असे म्हणतात. गाईला हिरवा चारा सुद्धा तुम्ही घालू शकता. गाईला हिरवा चारा घातल्याने सुद्धा आपणास पुण्य प्राप्त होते. तर मंडळी, गाईला आपण रोज धोंडेदान देऊ शकत नसाल तर तुम्ही निदान 3 दिवस तरी गाईला धोंडेदान द्यावे. भागवत आणि गीतेचे वाचन करावे. असं केल्यामुळे आपणास विष्णू भगवानांचा आशीर्वाद प्राप्त होतो. ब्राह्मणांना आणि गरजू लोकांना भोजन आणि दान द्यावे. यामुळे सुखसमृद्धी प्राप्त होते. सकाळ संध्याकाळ दीपदान करावे. म्हणजे तुम्ही आपल्या देवाऱ्यामध्ये अखंड दिवा लावू शकता. त्याचबरोबर सकाळ संध्याकाळ विष्णू, श्रीकृष्ण किंवा विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन दीपदान करत असाल, म्हणजे दिवा लावत असाल, तर आपणास कुठल्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही. त्याचबरोबर जे काम आपण या महिन्यात केलेलं आहे त्याचं कित्येक पटीने आपणास फळ प्राप्त होतं. दररोज सकाळी स्नान करून विष्णू पूजन करावे. विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे किंवा विष्णू नामाचा जप करावा. त्याचबरोबर आपण व्यंकटेश स्तोत्रसुद्धा म्हणू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करू शकता. रोज पिंपळाच्या झाडाला 33 प्रदक्षिणा घातल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी, कष्ट, त्रास दूर होतात. हा उपाय नक्कीच करून बघा. विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे. सायंकाळी तुपाचा दिवा लावावा. सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा. असं केल्यामुळे अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते. शक्य असल्यास उपवास करावा. शक्य असल्यास महिनाभर उपवास करावा. म्हणजे एकदाच जेवून आपण उपवास करू शकता. शक्य नसेल तर तुम्ही 3 दिवसाचा उपवास करू शकता. अधिक महिन्यामध्ये पक्ष्यांना पाणी, पक्ष्यांना धान्य खाऊ घालावे. असं केल्यामुळे आपल्या जीवनातील अडथळे दूर होतात. दर गुरुवारी पिवळे वस्त्र किंवा हरभऱ्याची डाळ दान करावी. असं केल्यामुळे गुरुग्रह मजबूत होतो
आणि आपल्या घरातील अडचणी दूर होतात. अधिक मास हा भगवान श्रीकृष्णाचा प्रिय महिना मानला जातो. गोपाळ कृष्णाची भक्ती केल्याने घरात आनंद, प्रेम आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. बालगोपाळाचे निरागस रूप मनाला शांती आणि भक्तीची अनुभूती देते. अधिक मास म्हणजे भगवान विष्णूचा विशेष महिना मानला जातो. या महिन्यात भगवान विष्णूची जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा आपण करू शकता. अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मलमास किंवा अधिक मास, अधिक ज्येष्ठही म्हटले जाते. हा महिना साधना, जप, दान, सेवा आणि आत्मशुद्धीसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. अधिक मास काय येतो? हिंदू पंचांगानुसार चंद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यामध्ये फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी साधारणपणे 32 महिने 16 दिवसांनी एक अधिक मास येतो. ज्याला चंद्रमासात सूर्याचे संक्रमण होत नाही तो महिना अधिक मास म्हणून ओळखला जातो. अधिक मासात भगवान विष्णूची पूजा का करावी? पुराणानुसार सर्व महिन्यांनी मलमासाला म्हणजे अधिक मासाला कमी लेखले, तेव्हा हा महिना भगवान विष्णूंना शरण गेला. भगवान विष्णूंनी त्याला पुरुषोत्तम मास हे श्रेष्ठ नाव दिले आणि सांगितले, जो भक्त या महिन्यात माझे नामस्मरण, जप, दान आणि सेवा करेल त्याला विशेष पुण्य प्राप्त होईल. म्हणून या महिन्यात अन्नदान, दीपदान, गोदान, तांबूलदान म्हणजे विड्याचे पान, सुवर्णदान यथाशक्ती आपण दान देऊ शकता. अपूपदान म्हणजे अनारस्याचे दान देऊ शकता. धार्मिक ग्रंथ सुद्धा आपण दान देऊ शकता. अपूपदान म्हणजे काय? अपूप म्हणजे अनारसे. अधिक मासात 33 अनारसे दक्षिणासह योग्य ब्राह्मणाला दान करावे. यामुळे पुण्यकारक फळ आपणास प्राप्त होते. अपूपदानाचा संकल्प कसा करायचा असतो? अपूपदान कोणाकोणाला द्यावे? अपूपदान ब्राह्मणाला, आपल्या कुळातील लेकमातेला, त्याचबरोबर भाचीला सुद्धा आपण अपूपदान देऊ शकता. अपूपदान आपल्या लेकीला आणि जावयाला सुद्धा देऊ शकता. त्याचबरोबर अपूपदान म्हणजे अनारसे दान देताना कोणता मंत्र म्हणायचा असतो बघा? मम समस्त पाप यक्ष पूर्वक पुत्रपौत्र धनधान्य सुख समृद्धी प्रीत्यार्थ भगवान श्री पुरुषोत्तम प्रीत्यार्थ मलमास निमित्त 33 अपूपदानम यथाशक्ती दक्षिणासह करिष्य. असे आपणास 33 अनारसे दान द्यायचे आहेत. अधिक मासात काय टाळावे याविषयीची माहिती पाहूया. अधिक महिन्यात शुभ कार्य करणे टाळलं पाहिजे. अधिक महिन्यात गृहप्रवेश करणे, वास्तुशांती करणे, नवीन व्यवसाय सुरू करणे, मुंज किंवा उपनयन करणे. अधिक मासात वादविवाद चुकूनही करू नका. याचा दोष आपणास अधिक पटीने लागतो. अधिक मासात अपशब्दाचा वापर चुकूनही करू नका किंवा कोणाबद्दल राग, द्वेष, लोभ, मत्सर चुकूनही ठेवू नका. याचं खूप अशुभ फळ आपणास अधिक पटीने मिळू लागतं. अधिक महिन्यात जप, दान, पूजा केल्यास अधिक पुण्य प्राप्त होतं. अधिक मासात कोणते मंत्र म्हणावे? तर अधिक मासामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, श्री विष्णवे नमः, हरे राम हरे कृष्ण, विष्णू सहस्त्रनाम आपण म्हणू शकता. तर मंडळी, अधिक मास म्हणजे फक्त कर्मकांड नाही तर स्वतःमध्ये चांगले बदल घडवण्याची संधी आहे. जास्त नामस्मरण, या काळात जास्त नामस्मरण करावे, जास्त दान करावे, जास्त सेवा करावी, जास्त संयम पाळावा, जास्त श्रद्धा ठेवावी. यामुळे आपणास अधिक पटीने फळ प्राप्त होते.